जेईची तयारी करायची का आता सीईटीची तयारी करायची? निर्णय घ्या, वेळ आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय ते. बघा की डिसेंबर महिन्यामध्ये सीईटीचा पहिला अटेम्प्ट येणार आहे. ओके. जानेवारी महिन्यामध्ये जेईचा पहिला अटेम्प्ट येणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्येच बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे आणि तुमची सध्या बोर्डची प्रिपरेशन कोणत्या लेवल आहे या माझ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्या. तर मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की माझा 10th स्टँडर्डचा एक स्टुडंट आहे, चांगला टॉपर आहे. ओके. तो XYZ अकॅडमी मध्ये ना जेईची प्रिपरेशन करतोय. पण मी त्याच्याशी जेव्हा बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बोर्डची प्रिपरेशन एवढी आहे. भोपळा झिरो, काहीच बोर्डची प्रिपरेशन नाहीये. त्याचं म्हणणं आहे की आमचं थेरॉटिकल काहीच घेतलं जात नाहीये. लॉग टेबल नाहीयेत, कुठली डेफिनेशन नाहीयेत, एखाद्या लॉचं स्टेटमेंट तेही नाहीयेत. मग मला विचारायचं आहे की तुम्हाला एखाद्या लॉचं स्टेटमेंट सुद्धा माहित नाही, तुम्ही या एक्झामची तयारी कशी करताय? हेनरीज लॉ विचारल्यानंतर टॉपिकचं नाव आठवत नसेल, फॉर्म्युला आठवत नसेल, तर याची तयारी कुठल्या लेवलला चालली लक्षात घ्या. अवघड आहे. बर, माझा एक स्टुडंट कोल्हापूरच्या क्लासमध्ये XYZ अकॅडमीमध्ये, आपण कुठल्याच अकॅडमीला नावं ठेवायला नको, त्यांच्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असतात. जेईच्या ज्या अकॅडमी आहेत ना त्यांच्या स्ट्रॅटेजी टोटली वेगळ्या असतात. 3-4 महिने बेसिक घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं ते पोरांना कळतच नाहीये, नाही कळत. बोर्डचं आम्ही घेणार नाही, मॉड्यूल्स मधून शिकवणार आणि मुलांना बोर्डच्या तयारीचं टेन्शन येतं आणि अवघड होतंय लक्षात घ्या. बर, त्याच्या क्लासमध्ये काय सुरू आहे सध्या? लिमिट. लिमिट. मी त्याला विचारलं रोटेशनल डायनामिक्स झालं का? ते आम्हाला 11वीत शिकवलंय. रोलिंग मोशन ते आम्हाला शिकवलं नाही. मुद्दा काय, महत्वाचं काय, अरे बोर्डची एक्झाम सुद्धा जवळ आले, सीईटी तर 2-3 महिन्यावर आले आणि तुमची अजून काहीच तयारी नसेल तर तुम्ही जेईत यश कसं मिळवणार आहे? मग मी माझ्या टॉपरला काय सांगितलं, त्याच्या पालकांना काय सांगितलं की मला प्लॅन हवाय, 3 दिवसाचा वेळ देतो, तुम्ही कसं मॅनेज करणार आहे ते मला सांगा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये 3 एक्झाम आहेत. मग डिसेंबरमध्ये सीईटीची एक्झाम देणार का नाही? तर तो म्हणला की आता आमच्या कोचिंग मध्ये सांगितलंय की सीईटी वरतीच फोकस ठेवा म्हणून, जेई तात्पुरतं राहू दे. अरे पण डिसेंबर नंतर जान मध्ये लगेच जेईचा अटेम्प्ट येणार आहे, मग तिचं काय करायचंय? मग तिथं आमच्या क्लासमध्ये सांगितलंय बोर्डवर फोकस करा, जेई नंतर देऊ. असं काय आहे का? चुकतंय. चुकतंय, लक्षात घ्या, मोठ्या चुका होतंय. तर लिमिट, शॉक बसला मला हे ऐकून की लिमिट सुरू आहे, मग कंटिन्युटी होणार आहे म्हणे आणि मग डिफरन्सिएशन स्टार्ट होणार आहे. केव्हा संपणार पोर्शन? मग त्याचं लगेच म्हणणं होतं, हा पोर्शन आमचा मागं पडलाय. आणि मग 11वीत काय केलं? तेच पहिले 4 महिने फाउंडेशन, बेसिक, इझी क्वेश्चन्स. प्रत्येकाला वाटायचं की गेलोच आपण आयआयटी मध्ये. फसवणूक झालेली आहे. मग आता निर्णय घ्या, हे जेई राहू दे एक वेळ, सीईटी वर फोकस पाहिजे. माझं तुम्हाला आता चुकीचं वाटेल, तुम्हाला डिमोटिवेट करतोय असं वाटेल की ह्यांचे सीईटीचे क्लासेस खपवायचे असतील ना म्हणून आपल्याला जेई करू नका म्हणून सांगतायत. नाही, माझ्याकडं अशी कितीतरी मुलं, आता या वर्षी सुद्धा माझ्या ड्रॉपर्स यायला सुरुवात झालेली आहे. 10वीला 95+ असणारी मुलं आहेत, सीबीएसईतून चांगले मार्क असणारी मुलं आहेत. काही झालं नाही, जेई झालं नाही, सीईटी झालं नाही, बोर्ड झालं नाही, 1 वर्ष वाया गेलंय. पण तुमच्या बाबतीत असं होऊन द्यायचं नाहीये. मग आता स्ट्रॅटेजी द्या आम्हाला सर अभ्यासाला. मी तुम्हाला सांगतो 6 वाजल्यापासून अभ्यासाला सुरुवात करा. 6 वाजल्यापासून. 6 वाजले की स्वयं फिजिक्स. ओके. करा रे फॉलो रे बाळांनो, फ्री मध्ये आहे. ते मी तुम्हाला सांगतो, यांच्या कोर्सची किंमत आय थिंक 1500 मॅक्सिमम असेल. पण मी काल 1050 पण बघितलं होतं बरं का, काय ऑफर असेल तर बघा. 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत जोशी सर घेणार आहेत फिजिक्स. त्यानंतर इक्वेशन एक्स, मॅथ्स. मी तुम्हाला सांगतो, कालचं त्यांचं लेक्चर डिफरन्सिएशनचं, शॉर्टकट असतील, टेक्निक्स असतील, स्नायपर असतील, सुरुवात झालेली आहे. यांचं पण मला वाटतं आय थिंक 1500 पर्यंत कोर्सची किंमत असेल. आणि त्याच्यानंतर अजून मी सुरुवात केलेली नाहीये बरं का, पण मला काय म्हणायचंय माहितीये का, 9 वाजता किंवा 9:30 वाजता मला तुमच्याशी बोलूनच ठरवायचंय. मला बघायचंय सरांचं लेक्चर किती वेळ चालतंय, त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटाचा ब्रेक नको का तुम्हाला? 9 किंवा 9:30ला मी केमिस्ट्री घेईन. केमिस्ट्री रोज मला अर्धा 1 तास द्या रे, म्हणजे मला रोज तुमचं ऑर्गॅनिकची रिव्हिजन घेता येईल, रोज मला तुमच्याकडून अभ्यास करता येईल. अर्धा पाऊण तास. खूप वेगळं आहे बरं का, रोज लाईव्ह घेणं सोपं नाहीये. मग चला, ही टीमच आहे आमची म्हणूया आपण. ओके. मी या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे बरं का. आम्ही असं एकत्रित काय अजून लॉन्च केलेलं नाहीये, पण सरांनी सुरुवात तर केली नाही बाळांनो. सर डेडिकेटली लाईव्ह घेणं, ऑफलाईन बॅचेस सरांच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत. शैलेश चव्हाण सर, इक्वेशन एक्स चॅनल, ते फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो, आपल्या चॅनल तुम्ही फॉलो करताय आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला करायचंय काय सांगतो. त्या मुलाशी जेव्हा मी बोललो
त्याने काय सांगितलं की 8 ते 5 आमचे क्लासेस असतात. पोर्शन मागं पडलाय ना, तर 5-5 लेक्चर्स होतात. दीड-दोन तासाचे. त्याच्यानंतर त्याचा होमवर्क करावा लागतो. त्याला रात्री 10-11 वाजतात. त्यानंतर टेस्ट असतात. त्याची प्रिपरेशन करावं लागतं. मी बोर्डचा अभ्यास केव्हा करू? बोर्डचा अभ्यास केव्हा करू? चुकतंय तुमचं. एवढा चांगला क्लास आहे. 8 ते 5 घेतायत, स्टडी करून घेतायत. क्लास चांगला आहे, नावं ठेवायला नको. जेईची त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. क्लासला नावं ठेवायला नको. पण त्यानं काय केलं पाहिजे? सध्या काय चाललंय? इलेक्ट्रोस्टॅटिक चाललंय क्लासमध्ये. काय शिकवायचं चाललंय? कॅपॅसिटर इन सीरीज पॅरलल, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स. सर्किट ब्रेक कसं करायचं? अरे मग कॅपॅसिटर इन सीरीज अरेंजमेंट, कॅपॅसिटर इन पॅरलल हेच तर बोर्डला विचारतात ना. तेच करायचंय ना मग. म्हणजे तुमच्या जेईच्या क्लासमध्ये जो थेरॉटिकल पार्ट कंप्लीट होईल, तो बोर्डच्या एक्झाममध्ये कुठं आहे तो शोधा. वाय लर्न वरती त्याच्यावर कसे प्रश्न आलेत ते बघा आणि थोडा वेळ द्या रे त्याला. थोडा वेळ द्या. ते द्या. बोर्डच्या एक्झामला दिला नाही वेळ तर काय होईल माहितीये का? की डिसेंबर एंड येता तुम्हाला ना त्या बोर्डचं टेन्शन यायला सुरुवात होईल. जेईई वाल्यानंतर सांगा ना 75% क्रायटेरिया आहे. याच्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे तुम्हाला. आणि मोठ्या-मोठ्या ज्या कंपनीज असतात ना, त्यांचे बोर्डाच्या मार्काचे क्रायटेरिया पण वेगळे-वेगळे असतात. बरं का लक्षात घ्या. त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर बोर्डला सुद्धा पाहिजे असतो. 12वीच्या मार्कात सुद्धा क्रायटेरिया असतो. बरं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट. डिसेंबर महिन्यात त्याला बोर्डचं टेन्शन येतंय. लॉक टेबल सुरुवात नाहीये. काहीच येत नाहीये. तर अशा अशा वेळेस तुम्ही आपल्या चॅनलवरचे आयएमपी क्वेश्चन जे आहेत ना, त्याचे व्हिडिओज बघा. युनिट आता इथून पुढे काय करायचंय? युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल, प्रिलिम असेल. तुम्ही आतापर्यंत कॉलेजमध्ये गेला नाही. घरूनच केलं सगळं. पेपर घरून दिले, पण इथून पुढे नाही. मी तुम्हाला सांगतो एक काम करूया. आमच्या साताऱ्यात वायसी कॉलेज आहे, सयाजीराव कॉलेज आहे, एलबीएस या 3 कॉलेजचे पेपर टॉप क्वालिटीचे असतात. म्हणजे अगदी बोर्ड पॅटर्न प्रमाणे असतात. मग मी तुम्हाला त्यांचे पेपर प्रोव्हाइड करेन, युनिट टेस्ट वगैरे. पण त्याच्या अगोदर वाय लर्न ऍप्लिकेशन 9 पेपर अवेलेबल आहेत. आणि सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट चल डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज. तुम्हाला माहिती आहे का आज बोर्डचा ना केमिस्ट्रीचा पेपर झालाय. बोर्डचा केमिस्ट्रीचा पेपर झालाय लक्षात घ्या. मी तो पेपर तुमच्याशी शेअर करणार आहे आता. डेफिनेशन किती आलेत ते बघूया आपण. डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉ किती आलेत बघूया आपण. हे आपले स्ट्रॅटेजी असते आणि डेरिव्हेशन 4D स्ट्रॅटेजी असते माझी केमिस्ट्रीमध्ये. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन्स म्हणूया आपण आणि लॉज. बघा मी तुम्हाला सांगतो की मला तुमच्या बरोबर ते सगळं शेअर करायचंय आता. मग हे ओपन होईपर्यंत मी तुम्हाला सांगतो की लॉ आहेत किती रे? जास्त नाही आहेत. डेरिव्हेशन जास्त नाहीच आहेत लक्षात घ्या. बिलकुल जास्त नाही आहेत. ओके. पाटील सरांकडून मला पेपर मिळालं होतं. ही जूनची पीडीएफ आहे. ओके. ओपन होईल एकाच मिनिटात. छानच. बोर्डचा पेपर आहे. जरा साईज छोटी करतो रे बाळांनो. चला सुरुवात करूया. युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट लॉ आहे हा. ओके. हेनरीज लॉ. हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट विचारलंय. ओके. रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस आर इक्वल्स टू √3/4 इंटू ए. आन्सर करेक्ट आहे. ओके. फॉर्म्युला विचारलाय. मी तुम्हाला सांगतो माझं काय ड्रॉ द स्ट्रक्चर डायग्रामच आहे. स्ट्रक्चर विचारलंय लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट 2 युनिट विचारलेत. डायल्युशन लॉ विचारलाय. स्ट्रक्चर विचारलंय. डिफाईन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी स्टँडर्ड थर्मोच्या डेफिनेशन विचारलेत. कोहलार्स लॉ विचारलाय. नर्स्ट इक्वेशन फक्त लिहायचंय तुम्हाला लक्षात घ्या. फक्त लिहायचंय. मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बघा आता रिलेशनशिप बिटवीन मोलार मास आणि हे अतिशय इम्पॉर्टंट सॉलिड स्टेट मधलं एकमेव डेरिव्हेशन लक्षात घ्या डेन्सिटीचं म्हणूया आपण. डिफाईन डेफिनेशन सेकंड लॉ विचारलाय. लॉ आणि डेफिनेशन किती आले बघा. परत राऊट्स लॉ आलेला आहे. परत राऊट्स लॉ. डेरिव्हेशन 10च आहेत त्यातले 2 आले लक्षात घ्या. आणि नेहमी मी सांगतो अॅनोमलस बिहेवियर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुन्हा 2 डेफिनेशन डेल्टा डेल्टा एच डेल्टा यू पुन्हा डेफिनेशन स्ट्रक्चर ऑफ डीडीटी डायग्रामच आहे. मग डीडीटीचा फुल फॉर्म सुद्धा विचारतात. ओके. डीडीटीचा फुल फॉर्म विचारतात. मी तुम्हाला सांगतो मी आता 2 बेन्झिन रिंग काढतोय म्हणजे हे डायफिनिल आहे. ओके. डायक्लोरो पण आहे. ओके. इथं 2 कार्बन आहेत म्हणजे इथेन आहेत आणि ट्रायक्लोरो पण आहे म्हणजे तुम्हाला सांगतो डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो, इथेन हा त्याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म सुद्धा विचारतात. आता सीडीत काय विचारलंय की या डीडीटी मध्ये क्लोरीन किती आहेत? 5 क्लोरीन ऍटम आहेत. म्हणजे बाळांनो तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करा. आता जुलैचे पेपर, जूनचे पेपर अवेलेबल आहेत.
तुम्ही बघितलंय डेफिनेशन डायग्राम हे खूप आलं. डिस्टिंग्विश दिसलं नाही मला लक्षात घ्या. डिस्टिंग्विशचा प्रश्न दिसला नाहीये. पण लॉस तर आले, डेरिव्हेशन्स तर आले, न्यूमेरिकल सोपे होते, रिएक्शन पण सोपे होते. फक्त तुम्हाला ना काय करायचंय की पहिला फोकस बोर्डवर ठेवायचा आहे. पहिला फोकस कशावर ठेवायचा आहे? बोर्डवरती. म्हणजे बोर्डची तयारी करत असताना सीईटीची पहिल्या नंतर व्हायला पाहिजे आणि हे परफेक्ट असेल तर मग जेईची तयारी करा. आणि आता योग्य वेळ आलेली आहे. निर्णय घ्या, ठरवा. तणावात राहू नका. अख्खा घर डिस्टर्ब होतोय लक्षात घ्या. जेईचं होईना झालंय. क्लासकडून सपोर्ट येत नाहीये. क्लासेसवाले टॉपरच्या डिव्हिजन्स वेगळ्या करायला लागलेत बाळांनो आता. तुमच्या मंथली टेस्ट होत आहेत आणि त्यातून तुम्हाला खाली खाली ढकलण्यात येणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल ना की जेई तुमच्याकडून होत नाही, तुम्ही सीईटी करा, तेव्हा म्हणायचं फिनिश, तुम्हाला बाजूला काढलंय. मग स्टार स्टुडंट वेगळे, विझार्ड, चॅलेंज, ए बॅच, बी बॅच अशा वेगळ्या बॅचेस होणार. तुम्ही टॉपच्या बॅच नसेल तर ठीक, तिथेही चाळणी शेवटपर्यंत राहणार आहे. ऍडव्हान्सला फार थोडी मुलं येणार आहेत आणि जेई मेन्स होईना झालंय, ऍडव्हान्स केव्हा करणार आहे? मग मी पळवाट शोधत नाहीये, पण वेळ कमी उरलाय. प्लॅन करा. तुमचा प्लॅन असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा कसं करणार आहे ते. यश मला हवंय, मला रिझल्ट पाहिजे 100% हवाय. ओके, मग निर्णय घ्या. ऑल द बेस्ट.